ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा त्या खूप घाबरलेल्या असतात. महिप्त शिखरेचा खोटं पाहिल्यानंतर त्या खूप विचलित होतात. त्यांना बेचैन वाटत असतं. त्यांना त्रास होत असतो. आणि हे सगळं काही सायलीच्या लक्षात येताच सायली रविराज सरांना प्रश्न करत म्हणू लागते, रविराज काका, प्रतिमा आत्या महिप्त शिखरींचा खोटं पाहून खूप घाबरत आहेत. कदाचित यांच्या घाबरण्यामागे महिपात शिखरेचा काही संबंध असेल का? किंवा तुमच्या भूतकाळाशी प्रतिमा, त्यांच्या भूतकाळाशी महिपा शिखरेचा काही संबंध असेल का? म्हणजे ते कधी भेटले असतील का? रविराज सर म्हणू लागतात, ते कसं शक्य आहे? प्रतिमा आत्तापर्यंत महिपा शिखरेला कधी भेटलीच नाहीये. तर अर्जुन म्हणू लागतो, कदाचित भेट झालीही असेल, पण कदाचित ते तुम्हालाही आठवत नसेल. सिनियर, मला वाटते की नक्कीच प्रतिमा, आत्या आणि महिप्त शिखरे यांच्या भूतकाळात काहीतरी असं घडलं आहे की ज्यामुळे आजही प्रतिमा, आत्या त्या घटनेला घाबरतात. आत्या, मला एक सांग, महिप्त शिखरे म्हणजे तोच माणूस आहे का ज्याच्या मुलीने आश्रमात खून केला होता आणि त्या खुनाच्या आरोपाखाली मधुभाऊंना शिक्षा झाली होती? आता अर्जुन असं बोलताच प्रतिमा त्या आठवण्याचा प्रयत्न करू लागतात. रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणू लागतात, प्रतिमा, तुला काही आठवतं का? महिप शिखरेला तू कशी ओळखतेस? या अगोदर कधी त्याने तुला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता का? आठव प्रतिमा, शांत हो आणि आठव प्रतिमा. आत्या आठवू लागतात. त्यावेळी त्यांना त्यांचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो. महिप्त शिखरेने दिलेला त्रास, त्याने दिलेल्या वेदना प्रतिमा आत्यांना आठवू लागतात. ते घाव अजूनही त्यांच्या मनावर कोडले गेले असतात. हे सगळं काही आठवताच त्यांना त्यांचा अपघातही आठवतो, आपला झालेला अपघात. हे सगळं काही आठवताच प्रतिमा मोठ्यानेच म्हणतात, तो अपघात. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. आता सायली प्रतिमा त्यांना विचारते, अपघात? कुठला अपघात? प्रतिमा, आत्या आठवना. तर रविराज सर म्हणतात, प्रतिमा, कुठल्या अपघाताबद्दल तू बोलत आहेस? तू अलिबागला असताना तुझा कुठला अपघात झाला होता का? म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर ते भाजल्याचे डाग होते, त्यामागे काही महिप शिखरेचा हात आहे का? त्यांनी तुझा अपघात केला होता का? त्यांनी तुला त्रास दिला होता का? असे असंख्य प्रश्न आता प्रतिमाहत्यांना विचारू लागतात. अर्जुन म्हणू लागतो, प्रतिमाहत्या, तू शांत हो आणि विचार कर. तुला जर काही आठवत असेल तर त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. प्रतिमत्या आठवण्याचा प्रयत्न कर. आता प्रतिमा त्या आठवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आपला तोच अपघात आहे, जो अपघात 20 वर्षापूर्वी सायली म्हणजेच तन्वी आणि रविराज सर यांच्यासोबत जात असताना झालेला असतो. आता प्रतिमा हत्यांना त्रास होत असतो. प्रतिमा आत्या आठवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मला सगळं काही आठवतं, परंतु मला समजत नाहीये की नक्की कुठला अपघात. कारण सगळं काही दुर्कट माझ्या डोळ्यासमोर आहे, परंतु स्पष्ट मध्ये काहीच दिसत नाहीये. स्पष्ट काहीच समजत नाहीये. मला का त्रास होतोय मला नाही माहीत, परंतु जे काही घडलं ते स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर येतच नाहीये. रविराज सर प्रतिमा आत्यांना शांत करतात आणि म्हणू लागतात, प्रतिमा, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. अर्जुन म्हणतो, हो प्रतिमात्या, तू शांत हो, बरं सगळं काही नीट होईल. या सगळ्या घटनांचा उलगडा होत असताना प्रतिमांना प्रचंड त्रास होत असतो. आता तो त्रास सायलीला पाहवत नसतो. सायली प्रतिमात्यांना शांत करते आणि म्हणू लागते, प्रतिमा शांत व्हा, स्वतःला अजिबात त्रास करून नका घेऊ. तर आता प्रतिमांना सर्वजण शांत करतात. प्रतिमात्या डोक टेकून शांत असतात. तर इकडे सायली, रविराज सर, अर्जुन विचार करू लागतात. सायली रविराज सरांना म्हणू लागते, रविराज काका, तुमचा ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी प्रतिमा आत्या आणि तन्वी तिथे नव्हतेत ना? म्हणजे ते कुठेतरी दूर होते ना? याचा अर्थ ते दूर गेले होते की त्यांना कोणी तुमच्यापासून दूर केलं होतं? आता मात्र रविराज सर विचार करू लागतात. तर अर्जुन म्हणतो, सिनियर, तुमचं ज्यावेळी ॲक्सिडेंट घडलं
फाईल म्हणजे जे काही सर्व काही पुरावे आहेत ते तुझ्याकडे असतीलच ना. रविराज सर म्हणतात, हो रे, माझ्या अपघाताबद्दलची कुठलीही गोष्ट मी हरवू दिली नाहीये. सगळं अगदी पुरावे मी जपून ठेवले आहेत. थांब, मी घेऊन येतोच. तर त्याचवेळी रविराज सर तिथेच थांबतात आणि म्हणू लागतात, या अपघातामागे जर महिप्त शिखरेचा हात असेल तर मग मात्र मी त्याला सोडणार नाही. मी स्वतःच्या हाताने त्याचा गळा आवडेल. हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन रविराज सरांकडे पाहू लागतात. रविराज सर पुढे म्हणतात, मग मी फासावर चढलो तरी बेहतर, असं म्हणत रविराज सर आता फाईल आणण्यासाठी निघून जातात. सायली खूप घाबरून गेलेली असते. अर्जुन सायलीला शांत करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया मैनावती आणि लोखंडेच्या फोनची वाट पाहत असते. प्रिया वाट पाहत मनाशीच म्हणते, हा सदा आणि मैनाचा अजून फोन कसं नाही आलं, काय घडलंय तिथे मला कसं कळणार, एवढा वेळ झालाय पण अजूनपर्यंत त्या लोकांनी मला फोनच केला नाहीये. तर दुसरीकडे मैनावती आणि सदाशिव नाश्ता करत असतात आणि त्यावेळी शेवटी प्रियाने स्वतःहून त्यांना फोन केलेला असतो. आता सदाशिव लोखंडे फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो, कोण बोलते? तर प्रिया म्हणू लागते, मी तन्वी बोलते. तन्वी? तर आता मैनावती स्पीकरवर फोन ठेवायला सांगते आणि दोघेही म्हणतात, काय म्हणतेस तन्वी, बोल ना. तर प्रिया म्हणू लागते, मी काय म्हणू, मी तुम्हाला विचारतीये की नक्की तिथे काय घडलं हे तुम्ही मला सांगणार आहात ना. म्हणजे अर्जुन सुभेदार तिथे आला होता ना, आणि तुम्ही त्याला काय सांगितलं? तर सदाशिव लोखंडे तन्वीला म्हणू लागतात, हो आले होते ना, आणि तू जसं सांगितलं होच तसंच सगळं काही आम्ही त्यांना सांगितलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये महिप्त शिखरेच नाव सांगितलं आहे. तर प्रिया म्हणू लागते, हो का? मग हे सगळं काही तुम्ही मला कधी सांगणार होता? केव्हापासून मी तुमच्या फोनची वाट पाहत आहे. तुम्हाला नाही का कळत की हे जे काही घडलंय ते मला सांगावं? मी तुम्हाला सांगितलं आहे ना की जे काही घडतंय ते मला फोन करून सांगायचं. तर आता सदाशिव म्हणू लागतात, हो, विसरूनच गेलो होतो आम्ही. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मी फोन ठेवते. तर मैनावती म्हणू लागतात, अगं तन्वी, मी काय म्हणत होते की जरा ते वानसामानाचं म्हणजे बघ ना, त्या वाण्याजवळ मी वानसामान आणायला घेतले होते, परंतु पहिली उदारी पूर्ण झाल्याशिवाय तो वानसामान देणार नाहीये. प्रिया म्हणते, हो कळलं, जे काही बोलायचं आहे ना ते कळलं मला, आणि हो आता मी पैसे पाठवत आहे, असं म्हणत प्रिया फोन कट करते. तर मैनावती खुश होते आणि म्हणू लागते, बघितलत का कसे पैसे उखळलेत, आता पैसे हवे तेवढे आपल्याला मिळणार आहेत, काळजी करायचं कारणच नाही, असं म्हणत दोघेही खुश होतात. तर दुसरीकडे प्रिया म्हणू लागते, हिच्यासोबत बोलल्यानंतर ही प्रत्येक वेळी सिद्ध करत असते की हीच माझी जन्मदाती आई आहे, परंतु राहू देत, कधी नव्हे तो आता तरी त्यांचा उपयोग होत आहे. आता अर्जुन माझ्यावर कुठल्याही प्रकारचा संशय न घेता तो महिप्त शिखरेच्याच मागे वळेल. आता अर्जुन महिप्त शिखरेची चौकशी करेल, यामध्ये माझं नाव कुठेही येणार नाही, असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळत साक्षी आणि सचिन मंदिराबाहेर असतात. साक्षी खुश होत सचिनला म्हणते, सचिन बघ ना, किती छान वाटते ना मंदिराचा परिसर आणि किती छान पद्धतीने पूजा चालू आहे. तर सचिन नाटक करत साक्षीला म्हणू लागतो, सॅम तू खुश आहेस ना, मग झालं तर तू आनंदात आहेस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याचवेळी आता सचिन आपला मोबाईल पाहतो तर त्यावर अस्मिताचे भरमसाठ मेसेज आलेले असतात. अस्मिताने मेसेज केलेला असतो, हाय सचिन, मी तुला कितीतरी फोन आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला, परंतु तू मात्र माझ्याशी काहीच बोलत नाहीयेस, आणि म्हणूनच आता मी तुला भेटण्यासाठी दिल्लीला येत आहे. आता हे वाचल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. त्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो, म्हणजे आता ही बाई मला भेटण्यासाठी दिल्लीला जात आहे, नाही काही करून मला दिल्लीला पोहोचायला जावं, नाही तर मी रंगे हात पकडलो जाईल. आता सचिन म्हणू लागतो, बापरे. तर आता साक्षी सचिनला विचारते, काय झालंय सचिन, असं म्हणत ती सचिनचा मोबाईल पाहायला जाते, परंतु
त्याचवेळी सचिन आपला मोबाईल बंद करतो आणि म्हणू लागतो काही नाही. ऑफिसचे मेसेज म्हणजे आपण पूजेसाठी तिथे बसलो होतो आणि त्यावेळी कोणाचे कॉल मेसेज येऊन डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी माझा मोबाईल म्यूटवर ठेवला होता आणि आता पाहतोय की एवढे ऑफिसचे मेसेज आले आहेत, कॉल आले आहेत की मला आता काय करावं काहीच कळत नाहीये. साक्षी म्हणते म्हणजे तर सचिन म्हणू लागतो सॅम अगं टेक्निकल इमर्जन्सी आली आहे आणि म्हणूनच मला आत्ताच जावं लागेल. त्यासाठी मला मेसेज करत कॉल करत होते, परंतु मला मात्र काहीच माहीत नाही. आता मला अर्जंट निघावं लागेल. साक्षी म्हणते सचिन अरे एवढ्या घाईघाईने अरे पूजा चालू आहे, पूजा ही अजून संपन्न झाली नाहीये आणि अजून थोडाच वेळ लागेल. मी काय म्हणते प्लीज थांब ना. परंतु सचिन घाईघाईने तिथून रिक्षावाल्याला बोलावून घेतो आणि लगेच रिक्षामध्ये बसतो. साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन अरे ऐकून तरी घे. सचिन म्हणतो सॅम खरंच सॉरी, खरंच मला माफ कर, मी तुझ्याशी नंतर बोलेन, मी लगेच येईन, मी आलो असं म्हणत आता सचिन रिक्षामधून निघून जात असतो. तर साक्षी मोठ्यानेच म्हणते सचिन अरे किती वेळ लागेल ते तरी सांग. परंतु सचिन न थांबता तिथून निघून जातो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा हत्या आरंभ करत असतात आणि त्याचवेळी सुमन काकू त्यांच्यासाठी सूप घेऊन येतात. सुमन काकू म्हणू लागतात वहिनी मी तुमच्या आवडीच टोमॅटोच सूप आणला आहे, पिऊन घ्या बरं. प्रतिमा आत्यांना नकार देत असतात, परंतु सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात वहिनी तुम्हाला हे सूप प्यावच लागेल. आता प्रतिमा आत्या ते सूप प्यायला घेतात, तर सुमन काकू म्हणू लागतात वहिनी तुम्हाला काही खावंसं वाटतंय का? प्रतिमा आत्या म्हणतात नाही नको, मला काहीच नको आहे. सुमन काकू म्हणतात वहिनी थांबा, मी तुमच्यासाठी दही भात घेऊन येते. प्रतिमात्या म्हणतात नाही नको. तर आता अर्जुन सायलीला इशायानेच बाहेर यायला सांगतो. तर आता सायली प्रतिमात्यांना म्हणू लागते प्रतिमात्या तुम्ही आराम करा, मी आहे बाहेर असं म्हणत सायली अर्जुन बाहेर येतात. सायली अर्जुनला म्हणते काय होत तुम्ही असं मला बाहेर का बोलावून घेतलंत, तुम्हाला काय बोलायचं आहे? अर्जुन बोलतो की हो मला महत्वाचं बोलायचं आहे आणि तसंही महीप शिकरेच नाव घेतलं तर प्रतिमा आता ना त्रास होईल म्हणून म्हटलं की तुझ्याशी बाहेरच बोलावं. सायली म्हणते महीप शिकरेबद्दल काय बोलायचंय, नक्की काय झालंय नक्की? अर्जुन म्हणतो मी आज मधुभाऊंना भेटण्यासाठी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मी तुझा फोटो मधुभाऊंना दाखवला, त्यावेळी मधुभाऊने इशायानेच हा तुझा फोटो नाहीये असं मला सांगितलं. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते काय? अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ म्हणत आहेत की हा तुझा फोटो नाही. मग मला एक कळत नाही की हा फोटो तुझ्या गाठोड्यात आलाच कुठून? तर सायली अर्जुनला म्हणते मला तर काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो आश्रमात कोणी तुझं गाठोड घेतलं होतं का? सायली म्हणते नाही होते तर शक्यच नाहीये, कारण सर्व गाठोडी मधुभाऊंच्याच ताब्यात होती आणि मधुभाऊंच्या कपाटाला कधी कोणी हातच लावलं नाही. तर अर्जुन म्हणतो मग हे फोटो कोणी बदलले असतील, विलासने बदलले असतील का? कारण विलास हा महीप शिकरेचाच माणूस होता ना? सायली म्हणते की हो विलास हा महीप शिकरेचा माणूस होता, परंतु ते आश्रम घेण्यासाठी, तो आश्रम मिळवण्यासाठी तो त्या ठिकाणी आला होता. मग त्याचा माझ्या फोटोशी, माझ्या भूतकाळाशी आणि माझ्या गाठोड्याशी काय संबंध? मला तरी नाही वाटत की त्यांनी हे केलं असावं. तर अर्जुन म्हणतो परंतु सगळ्या ठिकाणी तुझा हाच फोटो आहे. महीप शिकने तुझ्या शाळेच्या फोटोमध्ये सुद्धा, रजिस्टरमध्ये सुद्धा फोटो चेंज केला आहे आणि हा फोटो लावला आहे. ती बाई त्यानंतर ती मैना सदा सर्वजण महीप शिकरेचंच नाव घेताय. याचाच अर्थ की या सगळ्यामध्ये तुझ्या भूतकाळाशी संबंधित महीप शिकरेचाच हात आहे. मला तर पूर्ण खात्री आहे की हे सगळं काही महीप शिकरेचंच काम असावं. आणि त्याचवेळी तिथे सुमन काकू येतात. सुमन काकू रूमच्या बाहेर येताच त्यांना महीप शिकरे हे नाव ऐकू जातं. अर्जुन शांत होतो. सुमन काकू मनाशीच म्हणतात
हे दोघं महीप शिकरेंबद्दलच बोलत आहेत ना, म्हणजे यांना कदाचित यांच्या आणि महीप शिकरेच्या मैत्रीबद्दल कळालं असेल का? सुमन काकू घाबरतात, तर सायली आवाज देत म्हणते, सुमन काकू, प्रतिमाने सूप प्यायला आहे ना? तर सुमन काकू म्हणतात की हो, आता त्या आराम करत आहेत. असं म्हणत आता सुमन काकू तिथून निघून जातात. तर इकडे महिप्त शिगरेच्या घरी ज्यावेळी महिप्त शिगरे घरी येतात, त्यावेळी घर अगदी अस्ताव्यस्त झालेलं असतं. सर्व उषा इकडे तिकडे फेकून दिलेले असतात आणि साक्षी एका कोपऱ्यात बसलेली असते. महिपा शिकरे पाहतात आणि साक्षीच्या बाजूला जाऊन बसव तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारतात, काय झालंय बाळा? तर साक्षी म्हणू लागते, तुमच्या या साक्षी शिकरेला आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदा हर्ट केला आहे. महिपा शिकरे म्हणतात, मला समजेल असं बोलशील का? साक्षी म्हणते, हो, आयुष्यात पहिल्यांदा. तुमची ही साक्षी कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. हो, मी प्रेमात पडले होते. आयुष्यात पहिल्यांदा मी अगदी मनापासून प्रेम केलं होतं. सचिनच्या प्रेमात पडले होते, परंतु त्या सचिनने मला फसवलं असं म्हणत साक्षी खूप रडत असते. परंतु महिप्त शिखरेंना मात्र काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिनच सत्य समजण्यासाठी आणि सचिनला भेटण्यासाठी आता अस्मिता दिल्लीला पोहोचलेली असते. आता अस्मिता सचिन ज्या रूममध्ये आहे त्या रूमच्या बाहेर उभी असते. आता अस्मिता दरवाजा वाजवते, परंतु सचिन मात्र काही दरवाजा उघडत नसतो. अस्मिता म्हणू लागते, रिसेप्शनवर सचिनचा रूम नंबर तर हाच सांगितला आहे, पण हा तर दरवाजाच उघडत नाहीये. आता अस्मिता विचार करते आणि म्हणू लागते, कदाचित सचिन इथे नसेलच का? म्हणजे आता सचिन पनवेलमध्येच असेल का? मी जे दृश्य पाहिलं ते खरं होतं का? आता मात्र अस्मिता घाबरते आणि पुन्हा एकदा मोठमोठ्याने दरवाजा वाजवू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपा शिकले म्हणू लागतात, काय तू नक्की काय बोलतेस साक्षी? मला काहीच कळत नाहीये. मंदिरात तर तुम्ही हसत खेळत बोलत होता ना, मग असं अचानक काय झालं की तू एवढी रडतेयस, एवढी पॅनिक झाली आहे? साक्षी म्हणते, हो, तो आता माझे कॉल नाही उचलत आहे. अण्णा, तो माझे कॉल उचलत नाहीये, माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीये. तो अशा पद्धतीने निघून गेलाय ना की मला आता नाही वाटत की तो परत येईल. परत माझा सचिन मला भेटेल. मला वाटते की तो मला कायमचा सोडून गेला आहे. हो अण्णा, तो मला कायमचा सोडून गेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अण्णांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता जोराने आता सचिनच्या रूमचा दरवाजा वाजवत असते आणि आता त्याच वेळी सचिन दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो तर अस्मिता असते. अस्मिता सचिनकडे पाहते तर सचिन खुश होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, काय अस्मी, तू खरंच आली आहेस. खरंच खूप मोठं सरप्राईज दिलस तू मला अस्मी. मला वाटलंही नव्हतं तू येशील इथपर्यंत. परंतु खरंच ग्रेट आहेस का तू? असं म्हणत आता नाटक करत तो मुद दामून अस्मिताच कौतुक करू लागतो. तर अस्मिता म्हणते, हो का? मग तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? तर सचिन अस्मिताला म्हणतो, मी झोपलो होतो आणि तू इथे बाहेर का उभी आहेस? ये ना आतमध्ये. असं म्हणत आता सचिन अस्मिताला रूममध्ये बोलावून घेतो. तर त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिप्त शिकरे साक्षीला म्हणतात, तुला असं का वाटते? तर साक्षी म्हणते, अण्णा, त्याचं काहीच सामान इथे नाहीये. तो सगळं काही घेऊन इथून निघून गेला आहे. अण्णा, तुम्हाला कळतंय का? तो प्रत्येक वेळी मला सॅम असं बोलायचा, परंतु आज मी त्याला मेसेज करत आहे, कॉल करत आहे. तो मात्र मला रिप्लायच देत नाहीये. अण्णा, सचिन माझ्या आयुष्यातून निघून गेला आहे. तो मला सोडून कायमचा निघून गेला आहे. साक्षी खूप रडत असते. महिप शिकरे तिला सावरतात आणि म्हणू लागतात, साक्षी, तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस? तो चैतन्य गडकरी, तो तर फार तुझ्या साखरपुड्यातून निघून गेला तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. तो कॉलेजमध्ये असताना कुणाल, त्याला तर तू तुझ्या प्रेमात वेड केलं होतं आणि शेवटी फासावर लटकवलं, पण त्यावेळी सुद्धा तुझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. परंतु आज हा काल आलेला दीक्षित, त्याच्यासाठी
माझ्या पोरीच्या डोळ्यात अश्रू असं म्हणत महिप्त शिखरेना ही वाईट वाटत असतं. साक्षी खूप रडत असते आणि ते दृश्य महिप शिकना पाहवत नसतं. तर इकडे अस्मिताला आलेलं पाहून सचिन हसण्याचं खुश होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, अस्मी, तू दिल्लीला येणार हे तर मला म्हणाली होतीस, परंतु खरंच तू दिल्लीला येशील यावर माझा विश्वासच नव्हता. अगं, तू दिल्लीला आलीयस खंच. तर अस्मिता म्हणते, काय झालं, मी इथे आली आहे हे तुला आवडलं नाही का? तर सचिन म्हणतो, अस्मी, तू काय बोलतेस? अगं, तू आली आहेस ना, त्यामुळे मी एवढा खुश झालो आहे ना की मला काय करावं काहीच कळत नाही. खरंच मी तुला खूप मिस करत होतो आणि आज तुला समोर पाहून मी खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. अस्मिता म्हणते, हो का, तरी सुद्धा तू मला कधी बोलावलंच नाहीस. सचिन म्हणतो, अगं, मी बोलावलं असतं, परंतु तू इथे येऊन काय करणार होतीस सांग ना. मी दिवसभर कॉन्फरन्समध्ये आणि तू मात्र इथे एकटीच राहिली असतीस, म्हणूनच तुला मी इथे येण्याचा कधी आग्रह केला नाही. पण आता आलीच आहेस ना, मग आता तुझ्यासाठी मी भरपूर वेळ देणार. जो काही वेळ आहे तो फक्त तुझ्यासाठी. चल, मला एक सांग, तू डिनर केलंस ना? अस्मिता म्हणते, मी फ्लाईटमध्ये खाल्लं आहे. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, मी आपल्यासाठी काहीतरी स्वीट ऑर्डर करतो. असं म्हणत आता सचिन स्वीटची ऑर्डर देण्यासाठी फोन करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप शिखरे साक्षीला म्हणू लागतात, साक्षी, तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस बाळा? तर साक्षी म्हणू लागते, अण्णा, मला त्रास होणार कारण मी या सचिनला खेळवत नव्हते. तुम्हाला वाटते तसं काहीच नव्हतं खत. तर याच्याशी मी ओळख वाढवली, त्यामागे माझा हेतू वेगळाच होता. मला हा देश सोडून जायचं होतं, परंतु मी त्याच्या प्रेमात कधी पडले मला काहीच कळालं नाही. हो अण्णा, मी त्याला खेळवत नव्हते, तर माझं अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम होतं. मी खरंच त्याच्या प्रेमात पडले होते, परंतु त्याने मात्र माझ्या प्रेमाची किंमतही केली नाही. तो हे देश सोडून निघून गेला आहे अण्णा, तो मला कायमचं सोडून निघून गेला आहे. कुठे शोधू अण्णा? त्याला सांगा ना, कुठे शोधू मी त्याला? अण्णा म्हणू लागतात, नाही, आता तू शोधणार नाहीयेस. ज्याने तुला रडवलं त्याला आता मी शोधणार आहे. ज्याने तुला रडवलं त्याला मी तुझ्या समोर आणून उभं करणार आहे. आणि जर त्याने खरंच तुला फसवलं असेल ना, तर त्याचे बारीक 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 तुकडे करून गिधाडांना खाऊ घालणार आहे. कारण माझ्या पोरीच्या डोळ्यात ज्याने अश्रू आणले त्याला मी सोडणार नाही. असं म्हणत अण्णा आता साक्षीला शांत करत तिला म्हणू लागतात, काळजी करू नकोस, मी सचिनला शोधेन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ज्यावेळी अस्मिता हॉटेलवर असते त्यावेळी अस्मिताला आता सचिनच चेकिंग कार्ड दिसत, त्यावर 9 वाजून मिनिटांनी असा वेळ लिहिलेला असतो आणि म्हणूनच अस्मिताला धक्का बसतो. अस्मिता म्हणू लागते, यावर तर 9 वाजून मिनिटांनी असा टायमिंग आहे, याचाच अर्थ मी येण्या अगोदर 2 तास अगोदर सचिन या हॉटेलवर आला आहे. याचा अर्थ सचिन या अगोदर कुठे असेल? आणि म्हणूनच अस्मिता चिडते आणि सचिनला जाब विचारत म्हणते, सचिन, यावर लिहिलं आहे की 9:15 मिनिटांनी तू या हॉटेलवर राहायला आला आहेस, म्हणजेच तू या अगोदर कुठे होतास सांग ना. सचिन म्हणू लागतो, तुला नक्की काय म्हणायचं? अस्मिता म्हणते, सचिन, याचा अर्थ तू या हॉटेलवर नव्हतास, मग कुठे होतास? बोल ना, तुला या प्रश्नाचे उत्तर द्यावंच लागेल. तर सचिन म्हणतो, अस्मिता, तू माझ्यावर संशय घेतीयस का? अस्मिता म्हणते, नाही सचिन, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायलाच हवी. तर सचिन म्हणतो, सिंपल आहे अस्मी, मी हॉटेलवर कित्येक दिवस राहत होतो, ते हॉटेल मला आवडलं नाही, म्हणूनच आजच मी या हॉटेलमध्ये शिफ्ट झालो आहे. पण तू माझ्यावर संशय घेत आहेस हे मात्र मला अजिबातच आवडलं नाही. अस्मिता, खरंच तू मला हर्ट केलायस. असं म्हणत सचिन नाटक करू लागतो. अस्मिताला हे सगळं काही खरं वाटतं. अस्मिता म्हणू लागते, सॉरी सचिन, खरंच माझी चूक झाली. असं म्हणत आता अस्मिता सचिनला बिलगते. सचिन नाटक करत अस्मिताला मिठीत घेतो आणि म्हणू लागतो, काही सर हरकत नाही, मी तुला समजू शकतो, अशा दिवसांमध्ये असं होतच राहतं. असं म्हणत सचिन आता प्रेमाचं नाटक करू लागतो. तर
दुसरीकडे पाहायला मिळतं सायली. अर्जुन विचार करतात आणि दोघेही एकत्रच म्हणतात की महिप्तला अडकवला पाहिजे. आता सायली जे वाक्य बोलते तेच अर्जुनही बोललेला असतो. अर्जुन जे वाक्य बोलणार ते सायलीही बोललेली असते. आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझी नक्कल करताय का? अर्जुन म्हणतो, मी का नक्कल करू? सायली म्हणते, मग मला जे बोलायचं होतं तेच तुम्ही का बोललात? अर्जुन म्हणतो, बायको, आपलं ट्युनिंगच एक आहे, त्यामुळे आपण जे बोलतोय ते एकत्रच बोलतोय. म्हणजे मी जो विचार करत आहे तोच विचार तूही करत आहेस, म्हणून तूही मी जसं बोललो तसंच बोललीस. सायली म्हणते, नाही, तुम्ही माझं ऐकून बोललात. माझ्या मनातील विचार तुमच्या मनात आला. अर्जुन म्हणतो, तेच ना. सायली म्हणते, तुम्ही ना मला शब्दात अडकू नका. तुम्ही असं काहीतरी मध्ये बोलता आणि त्यामुळे मी पुढचं काय असेल ना ते विसरून जाते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण आता काय करायचं आहे? आता अर्जुन आणि सायली विचार करू लागतात. अर्जुन सायलीला म्हणतो, या सगळ्याचा विचार केल्यानंतर एवढंच लक्षात येत की या सगळ्याशी महिप्त शिकरेच काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजे प्रतिमा म्हणाली, अपघात म्हणजे या अपघाताशी सुद्धा महिप्त शिकरेचंच कनेक्शन असावं असं मला तरी वाटते, कारण हा अपघात नक्कीच अलिबागमध्ये घडलाच नसावा. 99% हा अपघात इथेच घडला आहे, पनवेलमध्ये. आणि त्या अपघाताशी प्रतिमा आत्यांबरोबरच सीनियर आणि तन्वीचा सुद्धा संबंध आहे. म्हणजे या सगळ्याचे धागे दोरे महिप्त शिकरेपर्यंतच येऊन पोहोचतायत. याचाच अर्थ प्रतिमाहत्यांचा झालेला अपघात आणि तुझ्या कागदपत्रांमध्ये झालेली बदल, तुझ्या खोटोमध्ये झालेला बदल, या सगळ्याशी महिप शिकरेचा संबंध आहे. प्रतिमाहत्यांच्या अपघाताशीही आहे. सायली म्हणते, हो, परंतु या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी प्रतिमात्यांच्या स्मृतीवर आपण दाब नाही देऊ शकत. त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. कदाचित आपण महिप शिकरेच्या घरी गेलो आणि थेट त्याला जाब विचारला तर. आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन मुद्दामून म्हणतो, हो, खरंच की आपण जाऊयात ना महिप शिकरेच्या घरी जायचं. मग महिप्त शिकरे दरवाजा उघडणार, आपलं वेलकम करणार आणि म्हणणार, या बसा. मग आपल्यासाठी कॉफी ऑफर करणार. मग तू म्हणायचं आहे की मला कॉफी नको, मला तर फक्त आल्याचाच चहा लागतो. मग महिप्त शिकरे तुझ्यासाठी चहा घेऊन पुणे. मग हे सगळं काही झाल्यानंतर तो म्हणायचा आहे, भाऊजी, खरंच वाईट झालं. तुमची मुलगी या जगात नाहीये. त्या सगळ्यातून तुम्ही आता बाहेर पडलाच असाल ना. त्यानंतर तुम्ही आमची छोटीशी मदत कराल का? किल्लेदारांच्या घरी झालेला ॲक्सिडेंट, या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे? म्हणजे त्या अपघाताशी तुमचा काही संबंध आहे का? मग महिप शिकरे सगळं काही पोपटासारखं बोलेल आणि हो, त्याला म्हणायचं आहे, थांबा, कारण आम्ही सगळं काही रेकॉर्ड करून घेतो. म्हणजे महिपा शिकरे बोलेल आणि आपण रेकॉर्ड करून घेणार. हो की नाही? सायली म्हणते, एवढं सगळी बोलायची काही गरज नव्हती. तिथे जाऊन काही उपयोग होणार नाही. एवढं जरी बोललं असतं ना तरी बस होतं. अर्जुन म्हणतो, म्हणे महिप्त शिकरेच्या घरी जाऊ. आता सायली आणि अर्जुन काय प्लॅन करावा याचा विचार करू लागतात. आता सायलीला ते सर्वेक्षण आठवतात, ज्यावेळी महिप्त शिकरेने अर्जुनच्या गाडीवर लिहिलेलं असतं की तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर. तर त्यानंतर महिप्त शिखरेंच्या माणसांनी सायली अर्जुन घरी असतानाच त्यांच्या घरी पूजा चालू असताना दगडफेक केलेली असते. हे सर्व आठवताच सायली म्हणू लागते, आठवलं. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, ज्या पद्धतीने महिप्त शिकलेने आपल्याला त्रास दिला होता तीच आयडिया आता आपण वापरली तर, म्हणजे जर समोरची व्यक्ती आपल्याला ज्या पद्धतीने त्रास देऊ शकते तीच पद्धत त्याच्यासाठीही उपयोगात आणायची आहे. म्हणजेच एखाद्या गुन्हेगाराशी गुन्हेगाराप्रमाणेच वागून. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.